आता बोलवते पाहतोय गर्दी आवरणं या ठिकाणी मुश्किल झालंय. मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त जे आहेत ते या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यकर्ते मागच्या 11 दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करतायत. येणाऱ्या प्रत्येक अगदी त्यामुळे कार्यकर्ते अहोरात्र बाप्पाची सेवा करत असतात आणि आपापल्या पद्धतीनं मनोभावे सेवा करून बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुद्धा कशी जय्यत होईल याची खबरदारी हा प्रत्येक भक्तगण घेताना दिसतोय. धन्यवाद निलेश या दृश्यांबद्दल. तर पुण्यामध्येही दगडूशेठ बाप्पाची आज विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यंदा श्री गणनायक रथामधून मिरवणूक निघणार आहे. उत्सवाचं यंदा 133वं वर्ष आहे. यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा हा विराजमान होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती ही साकारण्यात आली आहे. या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणीही करण्यात आलेली आहे. विष्णूचं वाहन म्हणून श्री गणनायक रथावर समोरच्याच बाजूला 4 गरुड लावण्यात आलेले आहेत. 8 स्तंभांवरती हा रथ उभारण्यात आलाय. विसर्जनाची जय्यत अशी तयारी ही सध्या सुरू आहे. दरम्यान गणेश दगडूशेठ गणपती मंडळामधूनच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे हिनं. पाहूयात. सध्या मी बेलबाग चौकात आहे. याच बेलबाग चौकाला या मिरवणुकीत प्रचंड महत्त्व आहे. याच बेलबाग चौकातून आपण जर माझ्या मागे बघितलं संपूर्ण आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. या सगळ्या विसर्जन मिरवणुकीची लगबग सध्या सुरू आहे आणि आजूबाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला आहे. बाजूला बघितलं तर पोलिसांचा मदत कक्ष आहे. सोबतच जी पोलिसांची व्हॅन आहे जी AI च्या मदतीनं सगळ्या पुण्यावर किंवा पुण्यातल्या महत्त्वाच्या चौकावर नजर ठेवणार आहे. आणि त्यासोबतच समोर बघितलं तर दगडूशेठ बाप्पांचे जो देखावा आहे तो देखावा असू देत किंवा सगळ्या पुणेकरांची लगबग आहे ती सगळी पाहायला मिळते. माझ्या मागे संपूर्ण रस्ता आहे तो पुणेकर आलेले आहेत आणि या संपूर्ण रस्त्यावर जी आहे ती सगळी मिरवणुकीची लगबग आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. तर पुण्यामध्ये विसर्जनासाठी काय काय तयारी करण्यात आली आहे तीही आपण पाहूयात. तर पुणे शहरातील 17 रस्ते हे वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहेत. 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक ही वळवता येणार आहे. शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन देखील तयार करण्यात आले. शहरात 2 दिवस जड वाहनांना पूर्ण प्रवेश बंदी आहे. तर अशा प्रकारे पुण्यामध्ये ही विसर्जनाची जय्यत अशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आणि यानंतर मुंबईमध्ये लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटी ही सज्ज झाली आहे. गिरगाव चौपाटीवरील सर्व